असताना सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. शी रे आशू, असं तिन्ही सांजेच असं लोळू नये. चला, मुंबईत ना आनंद हवा असेल ना तर पैसे खर्च करायला लागतात. आता बघा, खरं तर मला आता मस्त पाण्यात डुंबायचंय, पण पाण्यात डुंबायचं असेल तर जा वॉटर पार्कला. गेले पैसे. आमच्या गावाकडे आम्ही तासन तास नदीत डुंबायचो फुकटात. काय मजा यायची. माणसं म्हणजे गावातली सगळीच माणसं चांगली असतात असं नाही, पण कोणी कोणाला विचारत नाही, शेजारी कोण राहते माहित नाही असं नसतं. आपुलकी असते. इथे कोणी चांगलं वागायला लागलं ना की संशय येतो, चांगलं का वागतोय हा. विश्वास नावाची गोष्ट उरली नाही शहरात. माणसाने माणसावर विश्वास ठेवावा अशी सोय राहिलेली नाहीये. स्कॉलर, आपले विचार केवढे जुळतात. नाहीतर तुला कसं कळलं मी तेच बोलत होते. कळत नाही रे, कळत नाही, पण जाणवतं ना आपल्याला. अशी चौफेर सगळ्या बाजूने आपली कोंडी होतीये. हा, आणि आपण फसतो ना, आपण फसतो त्यात, हो की नाही. कळलं. ऑफिस मध्ये काहीतरी झोल झालाय. काय झाले, काय केलं तू. हिला शब्दच फुटत नाहीयेत. मुलीचा मॅटर आहे का. गंभीर. गंमत वाटते का तुला. काय रे, गंमत वाटते सगळी. गंमत वाटते ना तुला. हा सुजय, याला गंमत वाटते सगळी. तू पाणी पी. पाणी. रंग आहे का पाण्याला. काय रंग आहे का पाण्याला. रंग आहे पाण्याला. नाहीये ना. नाही. म्हणजे यात जो रंग टाकू तो रंग घेईल ना हे पाणी. तो रंग घेईल हे पाणी. असं होतं. वा, मस्त. पण मुद्दा काय. मुद्दा हा आहे की तो फुल्या 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 फुल्या. मी शिव्या देत नाही रेश्मा, मी शिव्या देत नाही. पण मी शिव्या देत असतो ना तर माझ्या सगळ्या शिव्या मी त्याला दिल्या असत्या. असिस्टंट होता माझा, असिस्टंट. आज पेढे द्यायला आला, मला प्रमोशन मिळालं म्हणून हातात येऊन पेढे नाही देऊ शकला. टेबलवर ठेवून गेला. मी त्याला विचारलं, अरे का केलंस असं. तर मला काय म्हणाला, अरे खूप काम होतं ना, आज प्रमोशन नंतरचा पहिला दिवस. माज आलाय त्याला, माज. मी काय घोडं मारलंय त्याचं. माझी कॉम्पिटिशन वाटायला लागली ना त्याला आता. माज आलाय त्याला. हे पाणी पाण्यासारखा आहे तो. त्याच्यात रंग टाकलाय ना प्रमोशनचा, म्हणून आता त्याला रंग आलाय प्रमोशनचा. हा स्कॉलर कितीही टेन्शन मध्ये असला तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवतो जागच्या जागी. मला टेन्शन येतं. हे पण तू ओळखतोस का त्याला. त्याला नाही नाव माहितीये. स्कॉलर, त्या बिनरंगाच्या पाण्याचं नाव काय. काय ऍक्च्युली पाणी हे जीवन असतं, त्यामुळे पाणी नाही येतो. तो सरडा आहे, सरडा. रंग बदलणारा सरडा. हा, सरडा. सरडा आडनावे असतं ना. सारडा. अच्छा, तो सारडा ना. लेले. लेले नाव आहे त्याचं रेश्मा, लेले. तुला माहितीये रेश्मा, मी शिव्या देत नाही, पण मी शिव्या देत असतो ना या लेल्याच्या. मी सुजय, अरे आपले ऑफिसचे प्रॉब्लेम आणि ऑफिसच्या गोष्टी आपण ऑफिसमध्येच सोडाव्यात. हा, घरी नाही आणाव्यात. अगं त्याला ऑफिसमध्येच सोडून आलोय मी, पण त्याच्या विचारांचं काय करू मी.
झालं. हा ले पुरतोय आता ले दिवस. म्हणजे आता उद्या बघ. ओ मेरी जान मेरे को मजनू बना कर कहाँ चल दी प्यार की पुंगी बजा कुठे सोडून गेली मला, कुठे सोडून गेली. अरे बस, किती हा गोंधळ. शांत राहा जरा. का काय सुजय येईल आता. अरे बापरे, काय सुजय येईल? काय वडील आहे का आमचा? ऑफिस मधून येणार आहे, शांत बसा. साधा मित्रच तर आहे. हो, पण त्याला आजकाल किती टेन्शन असतं ऑफिसचं. तो कोण तो लेले, त्याचे सतत किस्से सांगत असतो. स्कॉलर आज काय झालं? विचारूच नकोस. हा, विषय संपलाय, विचारू नका म्हटलं स्कॉलर. आज मीटिंग होती. थांबा, विषय संपला नाहीये. खूप चांगला वागला लेले. अरे वा. खूप छान वागला. हो, खूप छान. का वागला असेल ग रेश्मा? का वागला असेल सांग मला. नाही कळत ना? मला कळतं. मला सगळं कळतं. मूर्ख नाहीये मी. हा, बॉस समोर चांगलं चांगलं वागून स्वतः ब्राउनी पॉइंट्स मिळवायचे. गेम आहे त्याची, गेम. सगळी कामं मी करतो, हा बोल बच्चनगिरी करतो. बॉसला वाटतं सगळी कामं हाच करतो. सगळी प्रेझेंटेशन मी करतो, हा सगळे पर्क्स मिळवतो. या लेलेच्या तर मी फुल्या फुल्या फुल्या. परत काय बोललो तुम्ही? हा लेले लय दिवस पुरणार आपल्याला. म्हणजे हाच खेळ उद्या पुन्हा? उद्या बघच तू. मग आज काय केलं लेलेनं? आज लंच ब्रेक मध्ये माझ्या समोरच येऊन बसला. आलायक समोर येऊन बसला. स्वतः डबा आणला नव्हता. मला विचारतोय, काय रे डब्यात काय आणलंयस? तुला काय करायचंय? हा, तुला काय करायचंय? काय मी डब्यात काय आणलंय? मी काही आणीन. हे असंच गोड गोड बोलणार, माझे वीक पॉइंट जाणून घेणार आणि मग माझ्यावरच गेम करणार. मला काय कळत नाही का? हा, लेलेचं काय करायचं? काय करणार आपण? साठेचं काय करायचं? असं लेले विचार करत असेल. साठेचं काय करायचं असं नाटक आहे राजीव नाईकांचं. तसं झालं आपल्या सुजेचं. लेलेचं काय करायचं? अरे तेवढं सरळ नाहीये ते कैवल्य. तुला माहितीये का हे कॉर्पोरेट जग किती रुथलेस असतं ते. इथे कोणी फायद्याशिवाय एकमेकांशी चांगलं वागत नाही. नाही रे, भलाईचा जमानाच राहिला नाहीये. मुद्दा हा आहे की हा मग एवढा चांगला का वागतोय माझ्याशी? तुला सांगतो अशू, लंचला जाऊ दे. काय 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 आणलं होतं लंचला खायला? काय खात होता? छोले भटुरे खात होता. आणि याला दिले नसतील. नाही दिले ऑफर केले त्याने. ते छोले भटुरे, त्याच्याबरोबर ते लोणचं, कांदा सगळं ऑफर केलं. ऑइली असतं ना, गेलं तेल लावत. एक्झॅक्टली हेच माझ्या मनात आलं. माहितीये का तुला? पण मी गिळलं ते, कारण मला जाणून घ्यायचं होतं हा माझ्याशी चांगला का वागतोय. अरे साधी गोष्ट आहे. तू डब्यात नेलेली रेशमाने केलेली भाजी त्याला आवडली असेल, पण मग तो कशी खाणार तुला ऑफर केल्याशिवाय? म्हणून तुला ऑफर केली असेल.
हेच 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 त्याला माझी पोळी भाजी खायची आहे, जसे त्याला माझे कस्टमर्स खायचे आहेत, जसे त्याला माझे प्रोजेक्ट्स खायचे आहेत. बसून घेऊ, खूप वेळ चालेल. लेले मुलगा आहे का मुलगी आहे रे? नाही, कारण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच नाव इतकी वेळा येतं ना तोंडात. मुलगा मुलगा आहे तो, मुलगा. काय? तू एका मुलावर प्रेम केलं? आधीच त्या लेल्याच्या छोल्या भटुऱ्यांमुळे मला हायपर ऍसिडिटी झाली. तुला सांगतो कैवल्य, मी शिव्या देणारा माणूस नाहीये, पण मी शिव्या देत असतो ना तर या लेल्याच्या फुल्या काढल्या असत्या मी. सुजा, सुजा, ए सुजा. काय मी नाही. काय? अरे तू मगापासून असंच झोपलाय ना, सो आय थॉट की तू. मग काय मी गचकलो? आता जर मी सगळ्यांना त्रास दिला तर त्याला मी जबाबदार नाहीये. हिने मला उठवलंय. मी बसलो होतो ना माझा मी शांत, विचारांना उशीत दाबून. ॲना, काय केलंस तू हे? अरे यारा, सुजा उठला आता, परत लेले पोरांट सुरू. एक मिनिट, मिनल थांब. मी तुला खरंच सांगतो, मी शपथ घेऊन सांगतो, मी ठरवलं होतं मी तुम्हाला त्रास देणार नाही, मी स्वतःला त्रास करून घेणार नाही. मी शिव्या देणारा माणूस नाही. काय बोललो? मी शिव्या देणारा माणूस नाही, नाही तर मी शिव्या देऊन मोकळा झालो असतो. त्या लेलेच्या तर फुल्या. अरे दे ना मग, दे शिव्या. अरे शिव्या दिल्याने मन मोकळं होतं. जब वी मेट सारखं. मी त्याला फोन केला ना जब वी मेट सारखा, तो केस टाकेल माझ्यावर. सुजय, एवढं लहानपणापासून इंटरनेटच्या अंगा खांद्यावर खेळणारा तू, तुला ती वेबसाईट माहिती नाही? tit.com. काय अशी साईट आहे? हा, तीच साईट. अरे तुझ्यासारखे गम के मारे खूप आहेत आपल्याकडे. तुला माहितीये का, जो माणूस आपल्याला त्रास देतो त्या माणसाला त्रास देण्याचे खूप उपाय आहेत. एक सांगते तुला, तू एक काम कर. तू ना त्या माणसाला फोन कर. फोन करून त्याला खूप घाण शिव्या घाल. काय बोलतीये? असं डिरेक्टली शिव्या घालायच्या? अरे डिरेक्टली म्हणजे नाही, आधी शिव्या घालायच्या आणि नंतर म्हणायचं, ओह आय एम सो सॉरी, चुकलं, मला तुम्हाला फोन करायचाच नव्हता, रॉंग नंबर लागला. आय एम व्हेरी सॉरी. हे असले चाळे मी करणार नाहीये. ठीक आहे, मग बघ तुझ्या लेलेची फळं. अरे नाही, म्हणजे असं डायरेक्टली फोन कसा करणार? सुजय, एवढा स्वच्छताप्रिय मनुष्य तू, मनात घाण असून कसं चालेल रे? अरे या वेबसाईटमुळे ना मनातली घाण अशी नाहीशी होते. खरंय रे. तुला माहितीये कैवल्य, मला जळी स्थळी काष्ठी पाषाणी तोच दिसतो. तुला सांगू, त्याने माझ्या सायकोलॉजीवर परिणाम केलाय. मला तो इतका कॉम्प्लेक्स देतो की ऑफिसमध्ये मी सतत त्याच्यावर लक्ष ठेवून असतो. मिनल, परवा काय झालं माहितीये? सुजय, सुरू केलंस त्याचं पुराण. तुला मनाची शांती हवी आहे ना, मग एकच उपाय. टिट फॉर टॅट. येस, घे. हो सुजा, ऐक ना, तू एक काम कर, तू माझ्याकडे बघून शिव्या दे, म्हणजे त्याला डाऊट नाही येणार. दे तू शिव्या माझ्याकडे बघून. नाही ग, शक्य नाही ना. मला तुझ्याकडे बघून शिव्या सुचणं शक्य नाही, पण मला या दोघांकडे बघून खूप शिव्या सुचतील. सुजय, माझ्या डोळ्यात बघ, किती निरागस आहे मी. मला का शिव्या देतोयस यार? कैवल्य, लेले. केकेचा लेले झाला? लेलेचा फोन आला. मिनल, लेलेचा फोन आहे. लेले. मिनल. अरे हे आणि घाल शिव्या बघ ह्यांच्या तोंडाकडे. घाल शिव्या बिंदास घे. थांबी उचलला. लेले तुझ्या हॅलो. काय झालं? काय? लेले, पुन्हा लेले. हॅलो. ओके. काही नाही, लेलेचाच फोन होता परत. आधी फोन करून त्याने खूप घाणघाण शिव्या दिल्या,
मग परत फोन करून सॉरी म्हणाला. त्याच्या धोब्याचं नाव सुजय असं म्हणाला. ते असेल किंवा टिट फॉर टॅट साईट त्यालाही माहित असेल. खूप घाणघाण शिव्या दिल्या रे त्याने मला. मला अर्थ पण माहित नव्हते. ए रिबिन बांध्या म्हणजे काय? पोरगी बोललो त्याला. शाळेतली मुलगी टेबलवर आहे भाजी. भूक नाहीये मला. अरे लेलेच्या शिव्या खाऊन पोट भरलं वाटतं तुडुंब. तो लेले ना त्याच्या तर तो स्वतः माझ्याशी विचित्र वागतो वर आणि मलाच शिव्या घालतो. अरे पण तूही देणारच होतास ना त्याला शिव्या. कसं आहे माहिती का रेश्मा, मी खूप ठरवतोय की मी नाही त्रास करून घ्यायचा, मी नाही त्रास करून घ्यायचा. पण त्याला पाहिलं ना की डोकं सटकतं माझं. इतका अनसेटल होतो ना मी. मग मी काहीतरी मूर्खासारखं वागतो, माती खातो आणि त्यातून पुन्हा त्याच फावतं. पण फक्त तुझ्यावर असं घडत नाही सुजय. का तुला असं वाटतंय की तू खूप थोर झालायस किंवा फार ग्रेट झालायस तुझ्याबरोबर घडलंय म्हणून? अरे असं कुठं म्हणलंय मी? मग काय, ते सगळ्यांबरोबर होतं असं. लहानपणी नाही का आपली आई म्हणते ती बघ ती अनिता किती मस्त अभ्यास करते, किंवा ती समीरा बघ किती छान दिसते, तो बघ तो मेरिट मध्ये आला, अरे ती बघ ती डान्स कॉम्पिटिशन जिंकली. या सगळ्यामुळे ना आपण आपल्यालाच अपराधी वाटून घेतो आणि मग सगळ्याचीच ईर्ष्या वाटू लागतो. ईर्ष्या अपराधी तुम्हाला वाटत असेल, मला नाही. कारण लहानपणी लोक इतरांना माझं उदाहरण द्यायचं. कारण मी स्कॉलर सुजय. पण खरं म्हणतात माणसाने एकदा तरी नापास व्हावं. उगाच त्रास करून घेतोस तू सुजय. बरी झाली आहे का भाजी? नाही. नाही म्हणजे भाजी बरी झाली आहे काला नाही नाही ग. तू जे म्हणतेस ना की मला यामुळे त्रास होतोय त्याला नाही. कारण मला त्यामुळे त्रास नाही होतोय. मला ऍक्च्युली लेलेचं वागणं कळत नाही. मला कळतच नाही की कोणी असं का वागतंय. त्यालाही तुझ्याबद्दल तसंच वाटत असेल. आणि म्हणजे त्यालाही कदाचित काही प्रश्न असतील ना, किंवा काही न्यूनगंड असतील. ते तू समजून घे ना. तो आता तुझ्याशी स्पर्धा करतोय म्हणून तुला करावीशी वाटते. तू जर त्याला समजून घेतलंस तर तुला त्याची स्पर्धा नाही करावीशी वाटते, सहानुभूती वाटेल. ते तर अजिबातच वाटणार नाही. 6 वाजले. धोक्याची घंटा. सुजय लेले यायची वेळ झाली. हॅलो हो यार, त्याने फक्त आडनाव बदलायचं बाकी आहे. हॅलो एव्हरीवन. आज काय झालं माहितीये? ए चला आपल्याला स्वयंपाक करायचा ना. हो, साबुदाण्याचा उपमा करायचा. चला चला. अरे ते एकत्र स्वयंपाक करायचा होता ना. चला 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 पोळी घालूया. चला. साबुदाणा भिजवायचा का फोडणी घालायची डायरेक्ट? अच्छा सगळे स्वयंपाक करताय का? मग काहीतरी गोड करा. कारण गुड न्यूज आहे, माझी आणि लेलेची मैत्री झाली आहे. काय काय काय? अरे हो, खरंच खरंच मैत्री झाली आहे. काय सांगू, आज आम्ही एकत्र लंच घेतलाय. छोले भटुरे. आज आम्ही आमचा डबा शेअर केला. तो तेच म्हणत होता रे, त्याला असलं बाहेरचं अरबट सरबट खायला लागतं. याचं कारण काय, त्याच्या घरी डबा बनवणार कोणी नाही. तो मला म्हणाला, आय एम जेलस ऑफ यू साठे, आय एम जेलस ऑफ यू. एवढंच नाही, आज श्रीयुत लेले मला 137.5 वेळेला सॉरी म्हणाले. 0.5. हो, एकदा मध्येच थांबवला ना मी त्याला. आणि हे सगळं कमी होतं म्हणून तो त्याच्या सुजय नावाच्या धोब्याला मला भेटायला घेऊन आला होता. काय म्हणाला मग सुजय धोबी? काय म्हणणार, हेच म्हणाला, हे बघा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका साठे सर. लेले सर शिवाय घालत होते ते मला, आणि लेले इनोसेंट. असं धोबी म्हणाला? नाही, हे मी म्हणतोय. हो. तुम्हाला खरं सांगू का, लेले फार गोड आहे रे. व्हेरी क्यूट पर्सन, व्हेरी क्यूट.
क्यूट आहे तू काय म्हणतोयस ते कळतंय ना तुला सुजय? मला ना एक गोष्ट लक्षात आली कैवल्य, म्हणजे मला कोणीतरी सांगितली, माणसाकडे माणूस म्हणून बघितलं ना सगळं सोपं होतं. माझ्याकडे सुद्धा बघ कधीतरी माणूस म्हणून. अरे यार मेरी जान. एक मिनिट, फोन आला. बॉस आहे. हॅलो सर. येस सर. ओ सो नाईस सर. गोड आहे गोड आहे. वाव. नो नो नो, आय विल ब्रीफ इट टू हिम. येस सर. येस येस येस. थँक्यू सर. गुड नाईट. तुम्हाला माहितीये का काय झालं? त्या लेलेनी दुपारी लंच मध्ये बँगलोर प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स माझ्याकडून काढून घेतले. त्यानंतर तो बॉसकडे गेला. त्याने बॉसला मस्का मारला. त्या बँगलोर प्रोजेक्टवर मी जाणं अपेक्षित होतं, आता तो लेले चाललाय. असं का वागला असेल लेले? का का का? तुम्ही सगळे इरिटेट होता ना मला माहितीये. तुम्हालाही त्या लेलेची फूस आहे, लेलेची.